सरकारशी बोलेल आणि आता काहीतरी मार्ग काढू म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे माझी कालच मुख्यमंत्र्यांबरोबर माझी बैठक झाली आणि महत्वाचे जे दोन विषय होते त्या दोन विषयामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं. खरं तर 3 विषय होते. त्यातला एक विषय होता मुळा मोठा कॉरिडॉर जो आहे यातल्या इलिगल गोष्टी बाजूला सारणे काढणे त्याचं काम त्वरित आता सुरू झालेलं आहे. दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता. फक्त तुम्हाला FSI मिळत नाही या गोष्टीसाठी कोणीही तिथे रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही. परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जागा FSI वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की त्याचा FSI वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जातील. त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी रिडेव्हलपमेंट जवळपास 3 लाख नागरिक राहतात त्या नागरिकांसाठी म्हणून ती रिडेव्हलपमेंट पुढे होईल. तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत जी वाहनं या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाहीयेत तर कालच मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत याचा इन्शुरन्स लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे त्या सर्व नागरिकांना देण्यासाठी म्हणून. आणि मुळा मोठा रिव्हरफ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे तज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल, पुढची डेव्हलपमेंट होईल. तोपर्यंत ती होणार नाही आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेलेली आहे. तर त्याच्यामुळे या 4-5 गोष्टी महत्वाच्या झालेल्या आहेत. जी 2 मुलं गेली